आज आपण सत्यशोधकीय जलसे या विषयावर बोलणार आहोत. सत्यशोधकीय जलसे. आपण लोकरंगभूमीचा विचार करतोय. लोकरंगभूमीच्या अंतर्गत आपण तमाशा, त्यानंतर लोकनाट्य या सर्वांचं चर्चा केलेली आहे. आणि या लोकरंगभूमीच्या अंतर्गत आता आपण सत्यशोधकीय जलसे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. सत्यशोधकीय जलसांमध्ये सत्यशोधक हा एक शब्द आहे बघा. आणि या सत्यशोधक शब्दाशी महाराष्ट्राचा फार मोठा सामाजिक इतिहास जुळलेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्याला सर्वांना माहिती आहे, महात्मा फुले यांनी केलेली आहे. आणि महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बहुजनांना, अस्पृश्यांना, त्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी त्यांनी केलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. महात्मा ज्योतिबा फुले हे ज्या पद्धतीनं विचारवंत समाजसुधारक होते, तसेच ते एक महत्वाचे लेखक होते. महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. मुंबईच्या जनतेनं त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली 1888 साली. महाराष्ट्राची ओळखच त्यांच्या नावाने आहे, म्हणजे फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र या तीन समाज सुधारकांचा वैचारिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली. शेतकऱ्यांचा आसूड हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्या काळातला समाजामध्ये असलेला जातीभेद त्यांनी झुगारण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती केली. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातली विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचं ध्येय होतं. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदारही होते. वेदांना झुगारून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांनी जातीभेद आणि चातुर्वर्ण्य भेदभाव जो होता त्याला विरोध करायला सुरुवात केली. जेव्हा महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, तेव्हा स्त्री विभागाचं नेतृत्व सावित्रीबाईंनी केलं. त्यांच्याबरोबर 19 स्त्रिया या सत्यशोधक समाजाचं कार्य करत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्या शाळेच्या शिक्षिका सुद्धा होत्या. दीनबंधू प्रकाशनानं सत्यशोधक चळवळीच्या वेळी लेखन आणि प्रकाशनाचं काम केलं. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली.
छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारापासून, गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणं हे सत्यशोधक समाजाचं ध्येय ठरलेलं होतं. सर्व साक्षी जगतपत्ती, त्याला नकोच मध्यस्थी, हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. आणि म्हणूनच या समाजाच्या ज्या जलसांची निर्मिती झाली त्या वेगवेगळ्या जलसाकारांचे प्रेरणास्थान हे महात्मा फुले राहिलेले आहे. समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर प्रहार करणं, गोर गरीब शेतकरी कामगार मजूर यांचे प्रश्न मांडणं, स्त्री शिक्षण, अस्पृश्यता, बालविवाह या वेगवेगळ्या प्रथांच्या संदर्भामध्ये लोकांचे डोळे उघडणं, या संदर्भात सत्यशोधकीय जलशांमधून सामाजिक कार्य केलं गेलं. यासाठी महात्मा फुलेंनी आपलं अवघं आयुष्य वाहिलं आणि म्हणूनच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधक समाजाची विचारधारा पुढे नेणारे सत्यशोधक जलसे हे महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीचे साक्षीदार आहेत. किंबहुना या जलशांमुळेच महाराष्ट्राची वैचारिक आणि सामाजिक जडणघडण झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. सत्यशोधकीय जलशांमधून जी लोकजागृती घडून आली त्या जलशांसाठी, त्या लोकजागृतीसाठी महात्मा फुले यांनी आपले विचार लेखनातून मांडले. नाटकं, वैचारिक पुस्तकं, अखंड या माध्यमातून आपले परखड विचार त्यांनी लोकांपर्यंत मांडले. सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो आणि या समाजाचं मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालवलं जात होतं. महात्मा फुलेंनी संत तुकारामांच्या अभंगांचा गाढा अभ्यास केलेला होता. या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. त्यांना सामाजिक विषमतेचं जागतिक भान होतं. आपला गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तो अमेरिकेतल्या कृष्णवर्णियांना त्यांनी समर्पित केलेला होता. अस्पृश्यांची कैफियत हा त्यांचा अप्रकाशित ग्रंथ आहे आणि सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये प्रसिद्ध झाला. डॉक्टर नागनाथ कोतापल्ले म्हणतात की सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक म्हणजे सत्यशोधकांचा आचारधर्म आहे. परंतु हा आचारधर्म कर्मकांडाच्या पातळीवरचा नाही, तर एकूण माणसाला सुखाकडे नेणारा, विचारशक्तीला प्राधान्य देणारा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना केंद्रवर्ती स्थान देणारा असा हा ग्रंथ आहे. पारलौकिक विश्व महात्मा फुले यांना मान्यच नव्हतं. तेव्हा याच लौकिक जीवनाच्या सुखाचा शोध घेणारा हा सार्वजनिक सत्य धर्म आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं. अखेरपर्यंत जनजागृतीसाठी महात्मा फुले झटले. त्यांनी लिहिलेले अखंड, पोवाडे, पद जलसाकारांनी आपल्या कार्यक्रमातून वापरले. पुढे पुढे महात्मा फुले यांच्या विचाराचा धागा पकडून नवीन जलसे लिहायला सुरुवात झाली. या सत्यशोधकीय जलशांनी मोठ्या प्रमाणात लोकजागृती घडवून आणली.
सत्यशोधकीय जलशांचा विचार जर केला तर आपल्याला महात्मा फुलेंचं सामाजिक कार्य हे डोळ्यांसमोर येतं. मानवी हक्कांवर लिहिलेलं थॉमस पेन यांचं पुस्तक त्यांच्या वाचनात जेव्हा आलं तेव्हा त्यांच्या मनात त्या पुस्तकाचा मोठा प्रभाव पडला आणि सामाजिक न्यायाबाबत ते विचार करू लागले. आणि म्हणूनच विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतल्या मुला मुलींच्या शिक्षणावर त्यांनी भर दिला. शिक्षणातूनच सामाजिक भेदभाव कमी होईल असा आशावाद त्यांना वाटत होता. सत्यशोधकीय विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या जलशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. सत्यशोधकीय जलशांचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की सत्यशोधकीय जलसे हे मोठ्या प्रमाणामध्ये जे महात्मा फुलेंच्या अनुयायी होते त्या सर्व अनुयायांनी या जलशांच्या माध्यमातून महात्मा फुलेंचा विचार मोठ्या प्रमाणावर तळागाळामध्ये पोहोचवलेला आहे. सत्यशोधकीय जलशामधून सामाजिक अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती यावर प्रखर शब्दातून टीका केली जात होती. तत्कालीन समाजातील विशेषतः स्त्रियांविषयीच्या केशवपन, बालविवाह, हुंडा, सोवळे होणे, स्त्री भ्रूण हत्या, विधवा पुनर्विवाह यासारख्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम व त्याविषयी समाजामध्ये जागृती करून प्रबोधन करण्याचं काम सत्यशोधकीय जलशाकारांनी केलं. महात्मा फुले यांच्याबरोबर कृष्णराव भालेकर, दिनकरराव जवळकर, मुकुंदराव पाटील, केशवराव जेधे, अण्णासाहेब लठ्ठे यांनी सत्यशोधक चळवळीसाठी लेखन केलं. आपल्याकडच्या तमाशा या लोककला प्रकारामधूनच जलशाचा जन्म झालेला आहे. जसं तमाशाचं लोकरंजन हे महत्वाचं उद्दिष्ट होतं तसं या लोकरंजनातून उद्बोधन हे जलशाचं महत्वाचं उद्दिष्ट होतं. महाराष्ट्रात हा जो कला प्रकार आहे हा मुख्यतः विदर्भाकडून आलेला दिसून येतो. विदर्भ हा प्रांत उत्तरेकडील राज्यांना जोडणारा असल्यामुळे उत्तरेतला जलसा आणि महाराष्ट्रातली लावणी यांच्या समन्वयातून महाराष्ट्रात जलसा हा लोककला प्रकार निर्माण झाला. आधी या जलशाचं जे स्वरूप आहे ते उत्तान, भडक व शृंगारिक होतं. किंबहुना आजच्या काळातही असे अनेक जलसे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये ज्यावेळी प्रबोधनाची चळवळ सुरू झाली त्यावेळी उत्तुंग यशाच्या शिखरावर ही चळवळ होती. त्यावेळी या जलसा लोककला प्रकाराचा नवा आविष्कार आपल्याला पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील प्रबोधनाची जी चळवळ होती त्याला हातभार लावण्याचं काम या जलशांनी केलं. विशेषतः महात्मा फुले यांच्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्रातील जनजीवन ढवळून निघालं.
फुले यांनी थेट जाती व्यवस्थेला हात घातला. शूद्रांची चळवळ गतिमान केली. त्यांच्यात शिक्षणाची जागृती घडवली. स्त्री शिक्षणाचा पाया रचला. हे सर्व करत असताना महात्मा फुलेंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून भारतीय समाज व्यवस्थेतल्या विसंगतीवर बोट ठेवलं आणि त्यावर उपरोधिक भाष्य केलं. केवळ उपरोधिकच नव्हे तर तर्कशुद्ध वैचारिक मांडणी केली. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न इत्यादी ग्रंथ संपदेच्या माध्यमातून प्रबोधनाची चळवळ विस्तारली आणि याचा दीर्घ परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेवर झाला. फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजामुळे सर्वदूर पुरोगामी चळवळ पोहोचली. यातून त्यांचे अनेक अनुयायी निर्माण झाले आणि यातच हे सगळे कृष्णराव भालेकर, दिनकरराव जवळकर, मुकुंदराव पाटील, केशवराव जेदे हे सगळे लोक पुढे आले. या सगळ्यांनी ही चळवळ जी आहे ती तळागाळापर्यंत नेली, अत्यंत टोकदारपणे पुढे नेली. विशेषतः सत्यशोधकीय समाजाच्या माध्यमातून ही चळवळ पुढे गेली. सामान्य माणसापर्यंत फुल्यांचा विचार पोहोचवायचा असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये रंजनात्मक पद्धतीने तो सांगितला तर तो विचार लवकर त्यांच्या गळी उतरतो. हे लक्षात आल्यानंतर रंजनात्मक पद्धतीनं विचार सांगणं सुरू झालं आणि यातूनच सत्यशोधकीय जलशांचा जन्म झाला. साधारणपणे 1891 ते 1910 या कालखंडात सत्यशोधकीय जलशांची निर्मिती झाली. हा कालखंड मुख्यतः कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील इत्यादी लेखकांच्या लेखणीनं गाजलेला कालखंड आहे. त्यामुळे सत्यशोधकीय जलसा निर्माण करण्यात या दोघांचा महत्वाचा हातभार आहे हे आपल्याला सांगता येईल. पुढे 1911 पासून छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधकीय चळवळीला प्रोत्साहन दिल्यामुळे ही चळवळ आणखी गतिमान झाली. 1910-11च्या सुमारास भीमराव विठ्ठलराव महामुनी यांनी राजर्षी शाहू महाराज आणि कृष्णराव भालेकर यांच्या प्रोत्साहन, सहाय्य आणि मार्गदर्शनातून प्रथम सत्यशोधकी जलसा सुरू केला. पारंपरिक तमाशाचा जसा आकृतीबंध होता तो डोळ्यांसमोर ठेवून जलसा या लोककला प्रकाराचं स्वरूप तयार झालं. म्हणजे त्यातही गण, गवळण, बतावणी, वगाची लावणी, वग आणि सादरीकरण या पद्धतीचं एकूण स्वरूप त्या जलशांचं होतं. गण सादर झाल्यानंतर जी बतावणी सादर होत होती त्याच्यामध्ये हास्यरसात्मक असं त्याचं स्वरूप पाहायला मिळतं. दोन व्यक्तींच्या परस्पर संवादातून ही बतावणी सादर केली जात होती. त्यामध्ये एखादा गंभीर विषय घेऊन त्याची व्यंगात्मक मांडणी हे लोक करायचे. सत्यशोधकीय जलशांमध्ये फुल्यांचा विचार प्रमाण असल्यामुळे त्यातून ब्राह्मण समाजाचा दांभिकपणा, खुळचट रूढी इत्यादींवर खोचक टीका टिप्पणी या बतावणीत केली जायची. तर दुसरा साथीदार त्यातला फोलपणा समोरच्या प्रेक्षकांच्या नजरेस आणून देत होता. आपल्याला फुल्यांच्या तृतीय रत्न या नाटकातील संवाद आठवत असेल. त्यामध्ये या सगळ्या रूढी परंपरा कशा फोल आहेत हे दाखवणारा संवाद आपल्याला
वाचायला मिळतो. सत्यशोधकीय जलशांमध्ये ही जी बतावणी आहे ती मुख्यतः दोन वेगवेगळ्या समूहातल्या, म्हणजे स्पृश्य आणि अस्पृश्य यांच्या माध्यमातून हा संवाद दिसत होता. म्हणजे एक शोषक व दुसरा शोषित. या बतावणीत मुख्यतः शोषित हा फुल्यांच्या विचाराने जागृत झालेला होता आणि म्हणून तो शोषणाचा दांभिकपणा उघडा पाडण्यासाठी ते शोषकाशी संवाद साधत होता. हा संवाद म्हणजे तर्काचा उत्कृष्ट नमुना. शोषकाने लावलेला तर्क विचारांच्या साहाय्याने तो उधळून लावतो. हे सर्व हास्यरसात्मक पद्धतीने होत असल्यानं हसता हसता समोरच्या प्रेक्षकाला अंतर्मुख करण्याचं काम या सत्यशोधकीय जलशांनी केलं. पुढे वग मध्ये पारंपरिक तमाशातील वगाला सत्यशोधकीय जलशांनी वगळलं नाही, मात्र त्याचं स्वरूप बदलून टाकलं. राजा राणी प्रधान हे कायम राहिले त्या वगामध्ये, परंतु त्यांच्या चर्चेतून, त्यांच्या सादरीकरणातून वर्तमानातील भेडसावणारे प्रश्न, जीवन जगत असताना निर्माण होणारे प्रश्न, समस्या, बहुजन समाजातील समस्या यांची मांडणी होऊ लागली. म्हणजे नोकराचे शोषण करणारा शेठजी, खोट्या ग्रहतारांची भीती दाखवणारे ज्योतिष, त्यातून पैसे उकळणारे हे ज्योतिष, किंवा पारंपरिक रूढी परंपरा यामुळे पिचली जाणारी स्त्री इत्यादी कथानकांचं चित्रण त्या वगामध्ये होऊ लागलं. एकंदरीत हा वग म्हणजे प्रबोधनाचा जागर असे त्याचे स्वरूप असल्यामुळे समस्याभंग, गुंतागुंत आणि फुल्यांच्या विचारांचा आधार घेऊन तर्कशुद्धपणे समस्येची झालेली सोडवणूक यात दिसू लागली. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा या वगातल्या समस्या व संवादांची तर्कशुद्ध मांडणी ऐकून अंतर्मुख होऊ लागला, विचार करू लागला आणि त्यावर विचार करून त्याविरुद्ध लढायला प्रवृत्त होऊ लागला. महाराष्ट्रात हरिभाऊ तोरणे यांचा चावडीतील बैठक, वांग्यातील भूत, रामचंद्र बाबाजी जाधव यांचा विठोबास रुक्मिणीची नोटीस आणि विठोबाचे उत्तर, असे वेगवेगळे वग आणि वेगवेगळे विषय लेखकांनी हाताळलेले आहेत. साधारणपणे सत्यशोधकीय जलशांमध्ये गीत, संगीत आणि संवाद अशा त्रिवेणी संगमातून हे जलशे आकाराला आलेले होते. गीत हे प्रबोधनात्मक, संवाद तर्कशुद्ध आणि यांच्या जोडीला संगीत रचना असा हा जलसा गतिमान होत होता. पारंपरिक तमाशा आणि जलसा यांच्यापेक्षा सत्यशोधकीय जलशाचं अंतररंग व बहिर्रंग हे वेगळं होतं. त्यांच्या सादरीकरणामध्ये सुद्धा मूलभूत फरक होते. तमाशा हा भडक, शृंगारिक, विनोदात्मक होता, तर सत्यशोधकीय जलसा हा प्रबोधन व पुरोगामी चळवळीचा असल्यामुळे त्यामध्ये लोकरंजनापेक्षा विचार जागृती हा घटक महत्वाचा होता. जलसा म्हणजे काही मनोरंजन नव्हतं, तो एक विचार होता जो या समाजातल्या लोकांमध्ये रुजवायचा होता. सत्यशोधकीय जलशाच्या सादरीकरणामध्ये 5 ते 6 लोकांचा समावेश होता. यात जलशांची मांडणी करणारा लेखक,
पेटी वादक, तबला वादक, ढोलकी वादक, गीत, अभिनय सादर करणारा नट इत्यादींचा समावेश होत होता. हा जो सत्यशोधकीय जलसा आहे तो कुठेही सादर करता येतो. पटांगण, चावडी, पार्क, खोली, मोकळ्या जागे, विशेष अशा नेपथ्याची गरज या सत्यशोधकीय जलस्याच्या सादरीकरणाच्या वेळी नसायची. मुळात सत्यशोधकीय जलसा हा फुल्यांच्या विचारांवर, त्या विचारांच्या पायावर उभा असल्यामुळे स्त्री प्रतिमा अधिकाधिक उजागर कशी होईल, समाजातल्या समस्यांना वाचा कशी फुटेल, याकडे त्या जलसाकारांचा कल असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या जलस्याचं स्वरूप जर पाहिलं तर काही वैशिष्ट्य आपल्या लक्षात येतात. प्रबोधन हे सत्यशोधकीय जलस्याचं मुख्य वैशिष्ट्य. सत्यशोधकीय जलस्याचा पाया हा महात्मा फुले, कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील यांचे विचार आहेत. या महामानवांनी आपली हयात शूद्रातिशूद्र व बहुजन समाजाच्या उद्धारासाठी घातली. प्रबोधनाची एक नवीन क्रांती या लोकांनी घडवून आणली. प्रबोधनाच्या चळवळीला एक नवा आयाम व विचार दिला. वर्णव्यवस्था, जाती व्यवस्थेला थेट प्रश्न विचारून मानवाचे होणारे अवमूल्यन यावर त्यांनी भाष्य केलं. स्त्री पुरुष समानतेचा, सवर्ण आणि शूद्रांचा समानतेचा आग्रह त्यांनी धरला. त्यामुळे समाज व्यवस्थेतील अत्यंत खालच्या स्तरात असणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रबोधनाची व राष्ट्रप्रेमाची चळवळ रुजली गेली. प्रबोधनाचा हा विचार गतिमान राहावा, तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी या लोकांनी सत्यशोधकीय जलस्यांची निर्मिती केली. त्यामुळे प्रबोधन हे सत्यशोधकीय जलस्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. या प्रबोधनाचं स्वरूप हे व्यापक होतं. यात समाजाचा सर्वांगीण विकास होता. समाज व्यवस्थेची अवनती कोणत्या घटकांमुळे होते, ही घटकं दूर सारून एक आदर्श समाज व्यवस्था कशी निर्माण करता येईल, यासाठी हा सत्यशोधकीय जलसा मार्गदर्शक ठरत होता. त्यामध्ये कुठल्या समाजावर टीका नव्हती, कुठल्या व्यक्तीवर टीका नव्हती, तर प्रवृत्तीवर टीका होती, दांभिक प्रवृत्तीवर. सर्व माणसं एक समान आहेत. स्त्री आणि पुरुष हे दोन्ही मानव आहेत. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, समान न्याय मिळाला पाहिजे, समान वागणूक मिळाली पाहिजे, हा विचार घेऊन हे सत्यशोधकीय जलसे आकाराला आले. सत्यशोधकीय जलस्यांचं जे सादरीकरण होतं तेही अत्यंत साधं परंतु परिणामकारक असं सादरीकरण होतं. तमाशासारखं शृंगारिक नव्हतं. रंजनातून प्रबोधन असा त्याचा प्रवास होता. 5 ते 6 लोक मिळून हा जलसा सादर करत असत. सत्यशोधकीय जलसा हा उत्कृष्ट उत्स्फूर्त असा कला प्रकार होता. मराठी वाङ्मयामध्ये उत्स्फूर्त अशा कला प्रकारांना फार म्हणजे असे फार कमी कला प्रकार आहेत. त्यात सत्यशोधकीय जलसा हा एक उत्स्फूर्त असा कला प्रकार होता. या जलसाकारांनी
महात्मा फुलेंचा विचार तळागाळापर्यंत नेण्याचं काम केलं. अशा पद्धतीनं आपल्याला सत्यशोधकीय जलशाबद्दल सांगता येईल. एकेकाळी निंदनीय समजला गेलेला तमाशा हा कला प्रकार त्यातून सत्यशोधकीय जलसा उभा राहिला आणि या जलशाला एक वेगळं असं महत्व प्राप्त झालं. तमाशा, लावणी यातून मनोरंजन झालं, परंतु जलशातून उद्बोधन झालं, प्रबोधन झालं. सत्यशोधकांना जनरंजनासाठी जलसे करायचे नव्हते, तर त्या जलशाचा उपयोग त्यांना लोकजागृतीसाठी करायचा होता. आपली तत्व लोकांपुढे मांडण्यासाठी त्यांनी या जलशांचा उपयोग केला. जलशासाठी लोकांना जवळ बोलवायचं, त्यांना त्यांची स्थिती पटवून द्यायची. या हेतूने या समाज बांधवांनी पोवाडे, लावण्या, पद्ये रचली, आख्यानं बसवली, अनेक संकट सोसली. शत्रू पक्षाचा उपहास, निंदा, छळ सहन करून त्यांनी ती लोकांपुढे करून दाखवली. शेतकऱ्यांची सद्यस्थिती, शेठजी व भटजी यांचा जुलूम, सामाजिक विषमता, जातीभेदाचा दुष्परिणाम या विषयावर काव्य निर्माण केले. हल्लीच्या जीवनकलाच्या समस्यांमधून निभावून निघायचं असेल तर विद्येशिवाय गती नाही, हे जाणून विद्येची महती गाणारी पद्ये त्यांनी रचली. शेतकरी वर्गाच्या भोळेपणाचा, खुळेपणाचा, धर्मवेडाचा भटजी वर्ग कसा फायदा घेतात याचं वर्णन त्यातून केलं. त्यातून शेतकरी कसा नागवला जातो हे आपल्या कवनातून त्यांनी दाखवलं. त्यांनी काही काव्यशास्त्र अभ्यासलं नव्हतं. त्यांच्या काव्यात काही अलंकार वगैरे नव्हते. भाषेच्या दृष्टीनं मयूर मोरोपंतासारखी किंवा चिपळूणकरांसारखी त्यांची संस्कृत प्रचूर अशी भाषा नव्हती. परंतु या सत्यशोधकीय जलशांच्या काव्यात ओज, प्रासाद हे भरलेलं होतं. परिस्थिती स्वतः अनुभवलेली असल्यामुळे या जलसाकारांनी अंतःकरणास पीळ पाडून त्यांच्या कंठातून सहज स्फूर्तीनं आलेली ती कवनं होती, जी ऐकणाऱ्याच्या हृदयाशी भिडत होती, त्याच्या मनावर ताबडतोब इष्ट असा परिणाम करत होती. कवी संमेलनातून या कवींना कोणी आमंत्रणही देत नाही, तर त्यांचा गौरव तर दूरच, परंतु खेड्यापाड्यातील जनतेच्या मनावर या कवींनी प्रबोधनाचं जो ज्योत जी त्यांनी पेटवली ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी फार उपकारक ठरली. सत्यशोधकीय जलशामध्ये जे कथानक रचलं जायचं ते कथानक हे तत्कालीन समाज धोरणांना फटके देणारं होतं, त्यांना पटणारं नव्हतं. म्हणून त्यांनी सत्यशोधक जलशांना नावं ठेवली. परंतु सत्यशोधकीय जलशाने समाजातल्या ज्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा होत्या त्यांना ज्या पद्धतीनं मोडीत काढून त्यांच्यावर प्रहार केले ते निश्चित अत्यंत परिणामकारक होते.
सत्यशोधकीय नियतकालिक हा सुद्धा एक महत्वाचा घटक या जलशांच्या माध्यमातून पुढे उभा राहिला. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून आता 150 वर्ष होत आलेली. परंतु सत्यशोधक चळवळ आजही आजच्या समाजातही गरजेची वाटायला लागते. या सत्यशोधक चळवळीनं धार्मिक, सामाजिक, राजकीय, कामगार, अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीमुक्ती इत्यादी क्षेत्रामध्ये विवेकी पर्यायी संस्कृतीचा केलेला स्वीकार आजही महत्वाचा वाटतो. या चळवळीनं समाज प्रबोधन, विचार प्रसारासाठी कीर्तन, जलसे यांचा वापर, या माध्यमांचा वापर केला. या प्रेरणेतूनच पुढे म्हणजे सत्यशोधकीय समाज, त्या समाजाचे तत्व पसरवणारे सत्यशोधकीय जलसे आणि नंतर पुन्हा हा विचार व्यापक प्रमाणात पुढे नेणारे सत्यशोधकीय नियतकालिक, या सर्वांची रचना जर आपण पाहिली तर या सगळ्यांमध्ये माणूस हा केंद्रस्थानी होता. माध्यम वेगळं होतं, पण माणूस हा केंद्रस्थानी सगळ्या ठिकाणी होता. आणि म्हणूनच माणसाचं जे उन्नती आहे, त्याचं जे जगणं आहे ते अधिक चांगलं करण्यामध्ये या सत्यशोधकीय जलशांचं, सत्यशोधकीय समाजाच्या विचारांचं फार मोठं योगदान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं हा सत्यशोधकीय जलशांच्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करता येईल. तुम्हाला या सत्यशोधकीय जलशांची माहिती यातून झाली असेल